हिंदूंना हिंदूंकडूनच खरेदी करा, मुसलमानांच्या दुकानामध्ये जाऊ नका, अशा प्रकारचे बोर्ड घेऊन झळकवणाऱ्या 4 लोकांच्या विरोधामध्ये सोलापूरमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. आणि इथून पुढे अजून अशा 40, 50, 100 लोकांवर तक्रारी दाखल होत आहेत. कसं काय? तर आपल्याकडे 2 कायदे आहेत. या कायद्यानुसार अशा प्रकारे कुठल्याही धर्मावर किंवा जातीवर किंवा कुठल्याही व्यक्तीवर बहिष्कार घालायला सांगणं हा गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिताच्या सेक्शन 196 नुसार हा गुन्हा आहे. किंवा महाराष्ट्रातला एक कायदा आहे ज्या अंतर्गत अशा प्रकारे आर्थिक बहिष्कार घालणं, धर्मानुसार जातीनुसार बहिष्कार घालणं हा गुन्हा आहे. आणि असा जर गुन्हा तुम्ही करत असाल, तुम्ही लोकांना सांगत असाल, मेसेज पाठवत असाल, व्हॉट्सअपवर पाठवत असाल, फेसबुकवर लिहित असाल, तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत जेल किंवा 1 लाखाचा दंड होऊ शकतो. आणि ज्या लोकांना असं वाटतं की मुस्लिमांवर बहिष्कार घातला पाहिजे, त्यांना माझं सांगणं आहे की पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे असलेल्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर समुद्रामध्ये फेकून द्या. कारण की आपल्याकडे येणारं मॅक्सिमम क्रूड ऑइल हे इस्लामिक कंट्रीजमधून येतं. त्यामुळे बहिष्कार घालायचा असेल ना, तर खरोखर बहिष्कार घालून पहा. आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, असा कुणावरही बहिष्कार घालणं हा उपाय नसतो. उपाय हाच आहे की जी कोणी व्यक्ती क्रिमिनल आहे, चुकीचं काम करणारी आहे, तिला जेल झाली पाहिजे, सजा झाली पाहिजे, ही मागणी करा.